नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्वेता सचिन साबे ऑनलाईन लेक्चर सिरीजच्या या मराठीच्या दुसऱ्या तासिकेला तुमचे मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर यशवंत मनोहर यांची शब्द ही कविता आपण पहिल्या तासिकेला अभ्यासलेली आहे. या कवितेचा आपण पूर्वार्ध अभ्यासलेला आहे. त्यामध्ये आपण कवींचा परिचय, कवितेची उद्दिष्टे, कवितेचा भावार्थ, शब्दार्थ, वाक्प्रचार अभ्यासले. आज आपण कवितेचा उत्तरार्ध अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे उत्तरार्धातील शब्दार्थ व वाक्प्रचार सुद्धा अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेला सुरुवात करूया. काव्यपंक्ती. जगून देणारे काही विसरायचे होते, जगून देणारे काही विसरायचे होते, तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. काव्यपंक्तींचा भावार्थ अभ्यासूया. विद्यार्थ्यांनो, म्हणतात ना, भूतकाळ विसरायचा असतो, वर्तमानात जगायचे असते. जो भूतकाळ उघळत बसतो तो आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. कवीला देखील आयुष्य जगण्यासाठी मागे झालेले आपल्यावरील अन्याय विसरायचे होते. जीवनात आलेले कटुप्रसंग गाडून टाकायचे होते, कारण त्यामुळे कवी अस्वस्थ होता. समाजातील विषमतेवर चीड येते, राग येतो आणि त्यामुळे कवी म्हणतात, माझे पाय डगमगू लागतात. आपला तोल जातोय असे वाटते, परंतु तेव्हाही कवी म्हणतात, शब्दांनीच त्यांना सावरले, त्यांचे मन शांत केले. कधी कधी कवीला जीवन नकोसे वाटते. बऱ्याचशा लोकांना वारंवार संकट येऊन येऊन जीवन नकोशी वाटायला लागते, की काय आहे या जीवनामध्ये आपण, म्हणजे सुखाचा एक सुद्धा क्षण आपल्या जीवनात येत नाही आहे असं त्यांना वाटतं आणि जीवन त्यांना नकोसे वाटते. तसेच कवीलाही वाटायला लागले होते. जीवन संपवून टाकावे असे वाटते, असं कवी म्हणतात. दुःखाच्या सागरात जेव्हा कवी गटांगळ्या खाऊ लागतात, तेव्हा या दुःखाच्या सागराच्या तुफानातून किनाऱ्यापर्यंतही शब्दांनी सुखरूप आणले असेही कवी म्हणतात. आणि असे शब्दांचे सामर्थ्य कवी आपल्याला इथं व्यक्त करताना दिसतात. पुढील काव्यपंक्ती बघूया. काहीही नव्हते हाती, वाटे स्वतःचीच भीती. काहीही नव्हते हाती, वाटे स्वतःचीच भीती, तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्यांनी टाळले, तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला. कवितेचा भावार्थ बघूया. विद्यार्थ्यांनो, कवी म्हणतात, मला माझीच भीती वाटत होती, कारण माझ्याजवळ माझे असे काहीच नव्हते. पैसा नव्हता, दारिद्र्यात पिचत होतो, माझे समाजामध्ये काही स्थानच नव्हते, नगण्य होतो. अशा वेळी शब्दांनीच माझ्या पाठीवर धीराचा हात धरला, मला धीर दिला. कधी सुखाच्या वाऱ्याने मला टाळले. सुखाच्या वाऱ्याने म्हणजे असा काही वारा येतो तो सुखाचा येतो असं इथं कवीला नाही म्हणायचं. म्हणजे माझ्या आयुष्यात कधी सुख आलेच नाही. सुखाच्या वाऱ्याने टाळले म्हणजे सुख कधी आलेच नाही. कधी मला कायमचा निवारा मिळालाच नाही. आयुष्यात माझी पूर्णपणे ससेहोलपट झाली. एके ठिकाणी मला स्थिर राहू दिले नाही. तेव्हा माझ्या शब्दांनीच मला निवारा दिला, आश्रय दिला, जगण्याचे बळ दिले. म्हणजे शब्दांनीच या कवीला, त्या शब्दांनी त्यांच्या हृदयामध्ये कवीला स्थान दिलेले आपल्याला इथे दिसते. पुढील काव्यपंक्ती बघूया. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ. मी कर्जदार, शब्दांचा कसा उतराई हो. मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचविले.
जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले. कवितेचा भावार्थ बघूया. शेवटी कवी खंत व्यक्त करतात. ते म्हणतात, शब्दांनी आयुष्यभर मला जगण्याची हिंमत दिली. आईच्या ममतेने आधार दिला. मी भिकारी आहे. मी शब्दांना काहीच देऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनो, कवी इथं स्वतःला निष्क्रिय समजतात. भिकारी आहे म्हणजे माझ्याजवळ काहीच नाही आहे, काही म्हणजे काहीच नाही आहे, आणि शब्दांनी मला किती काही दिलेले आहे. मी त्यांना मात्र काहीच देऊ शकत नाही आहे. उलट शब्दांचेच माझ्यावर ऋण आहे, कर्ज आहे. मी शब्दांचाच कर्जबाजारी आहे. मी हे कर्ज फेडू शकत नाही. शब्दांनी माझ्यावर जे उपकार केले आहे त्याची परतफेड करू शकत नाही. असा मी कर्जदार या शब्दांचा उतराई कसा होणार? कवी म्हणतात, मी मात्र माझ्या अंधारमय आयुष्यात दुःखाच्या प्रसंगी शब्दांच्या कुशीत शिरलो. एखादे लहान मूल घाबरले की ते कोणाच्या कुशीत जाऊन शिरते? तर विद्यार्थ्यांनो, ते आपल्या आईच्या कुशीत शिरते. कारण की तिच्या जवळ जे प्रेम, जे वात्सल्य आणि जी सुरक्षा असते ती जगात कुठेच नसते. त्याला माहिती असतं आई आपल्याला सगळ्यांपासून संरक्षण करणार आहे. त्याचप्रमाणे कवी कोणाच्या कुशीत शिरले? तर शब्दांच्या कुशीत शिरले आणि स्वतःला वाचविले. मी आयुष्यात दुःखाचे घोट प्यालो, विष प्राशन केले, पण ते माझ्याऐवजी माझ्या शब्दांनी पचविले. कवी काय म्हणतात ते विद्यार्थ्यांनो, की मी दुःखाचे घोट प्यालो, विष प्राशन केले, पण ते कोणी पचविले? शब्दांनी पचविले, लेखणीने पचविले. मी शब्दांविषयी कृतज्ञ आहे. किती आभार मानू तितके कमी आहेत असे इथं कवींना म्हणायचं आहे. विष मी प्यालो नि शब्दांनी पचविले या विधानातून कवींची शब्दांबद्दलची कृतार्थता व्यक्त होताना इथे दिसून येते. अशा या शब्दांनी कवी म्हणतात, मला स्वतःची अशी एक ओळख निर्माण करून दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली शब्द ही कविता इथे संपते. कवितेतील शब्दार्थ बघूया. निरुत्तर, निशब्द. बिजली, वीज. माऊली, आई. वाक्प्रचार बघूया. पाठीवर हात ठेवणे, दिलासा देणे. पोटाशी घेणे, कवटाळणे, मिठी मारणे. हात देणे, मदतीला उभे राहणे. विद्यार्थी मित्रांनो, कवी यशवंत मनोहर यांची शब्द ही कविता इथे संपते. मी इथं थांबते, तुमची रजा घेते. धन्यवाद.